नमस्कार मंडळी. आज पुन्हा रविवार निमित्ताने घरी जायचा विचार आहे आणि मागच्या संडेला जो आपण शेतीसाठी गेलो होतो तो खूप जवळजवळ 20-25 हजार लोकांनी व्हिडिओ पाहिला. खूप छान वाटला. जे छोटे बंधू आहेत आणि माझे सर्वात लाडके असे बंधू आहेत माझ्या जोडीला. दोघे चाललेलो आहोत कारण एकट्याने व्हिडिओ कुठेतरी शेती करणं मला पसंत पडत नाहीये म्हणून त्याला घेऊन चाललेलो आहे. तर आजची जी मॉर्निंग आहे संडे मॉर्निंग ती सतीश कुलकर्णी यांच्या जोडीला आणि सुद्धा शेतावरती खूप सुंदर पद्धतीने आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे. कशा पद्धतीने काय करायचं एक नियोजन जाता जाता बनवलं आम्ही की जो मधला जो स्पेस आहे त्या स्पेस मध्ये जर का आपण माठाची भाजी वगैरे लावली तर माठाच्या भाजीला साधारणतः 2 ते 5 हजार खर्च येतो आणि 3 महिन्यामध्ये 3 वेळा आपण कट करू शकतो. हा प्लॅन जो आहे सतीश कुलकर्णी यांनी मला सांगितलेला आहे. तर जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये त्याचे बनणार. कुठलेही असे उत्पन्नाचा घटक नाहीये की तिथे तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतो. तर खूप सुंदर आयडिया तुम्हाला आली कुठनं? ही आयडिया आम्हाला ना चालता जाता सुचली चालता आम्हाला. सुचलेली. तर खूप छान. आता पाहूया आपण आता पुन्हा झाले तर हा तर आपल्या गावाकडचा जो भाग आहे अतिशय सुंदर निसर्गरम्य असं वातावरण आहे इथे. तर पाहूया आपण कशा पद्धतीने त्याचा आनंद आणि खरं तर रविवारी घरी जास्त वेळ झोपत बसण्यापेक्षा असं कुठेतरी फिरला गेल्यानंतर फ्रेश वाटतो. नक्कीच तुम्ही पण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि संडे आहे तो अशा प्रकारे आपण एन्जॉय करायला हवा. तर मंडळी हा आमचा रूट आहे जो घरी जाण्याचा रूट आहे. आसनगावला यायचंय. आसनगाववरनं शहापूरवरनं डोळखामच्या दिशेने रवाना होतो आणि मधीच एक अतिशय सुंदर असा थंड हवेचं ठिकाण आहे जे आतापर्यंत म्हणजे मला कळत नाही की तिथे कुठला असा सोर्स आहे पण अतिशय सुंदर आणि छान ठिकाण. तिथे एकदम उन्हाळा असो की पावसाळा असो थंडच थंड हवा. तिथे आल्यानंतर अवश्य तुम्ही थांबायला पाहिजे आणि संपूर्ण जो व्हिडिओ शेतामध्ये गेल्यानंतर तो आपण व्हिडिओ जो आहे तो पाहूया कशा पद्धतीने तो मी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये टाकतोय. हा नॉर्मल व्हिडिओ आता फर्स्ट प्रेझेंट करतोय. धन्यवाद. तर रस्त्याला येत असताना आपल्याला शेनवा गाव लागतो. शेनवा हा मुख्य नाका आहे आमच्याकडे. तर सकाळी गेल्यानंतर मला वाटत नाही आपल्याला काही भाकरीची सोय होईल नाही होईल याचे काही अंदाज नाही आहे. आणि आम्हाला आमचे मित्र भेटले तर हरीश तिवार जे LIC एजंट आहेत. खूप सुंदर त्यांचं काम आहे ते पण भेटलेत. खूप छान होतं जर आमच्या वर्गातील मित्र जर मिळाले आणि त्यानिमित्ताने म्हटलं की ह्याला नारळ पाणी पिऊया आपण आणि डोळखामच्या दिशेने रवाना होऊ.